पुणे जमीन घोटाळा प्रकरणी पूर्ण माहिती घेऊ, चौकशी सुरू असून महिन्याभरात अहवाल मिळेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती। कुणाचीही सुटका केली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला म्हटलं होतं। विरोधकांना केवळ टीका करणं जमतं असंही मुख्यमंत्री म्हणाले होते आणि सर्व दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केलं होतं। त्यांना FIR काय असतो हे समजत नाही, असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात। FIR दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस्ड पार्टीज असतात त्यांच्यावर FIR दाखल होतो। यामध्ये ती जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ऑथराइज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच FIR दाखल होतो। तो FIR दाखल झाला आहे, पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस एखादा FIR होतो तर याच्यामध्ये ज्यांनी साईन केली ते, ज्यांनी विक्री केली ते, ज्यांनी त्या संदर्भात चुकीचं रजिस्ट्रेशन केलं ते, ज्यांनी फेरफार केला ते, अशा सगळ्यांवर हा FIR दाखल झालेला आहे। याच्या चौकशीच्या दरम्यान अजून जर कोणाची नावं आली, कोणाचा संबंध आला तर त्यांच्यावरही कारवाई होत असते, पण आता जो FIR केलेला आहे त्याच्यामध्ये कोणालाही डावललेलं नाही। मुद्रांक शुल्क माफ झाल्याशिवाय व्यवहार रद्द होऊ शकत नाही असं म्हणतात। मुद्रांक शुल्क भरल्यानंतरच व्यवहार रद्द होणार। मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की मुद्रांक शुल्काच्या संदर्भातली नोटीस ही देण्यात आली आहे, ती भरल्याशिवाय हा जो काही व्यवहार रद्द होत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।